पुढचं ते आलेलं ते हे थांबून द्या येते का थांबून द्या येते विनंती आहे खरं म्हणजे प्रामुख्यानं आपण जो प्रश्न विचारलेला आहे, शेतकऱ्यांना परवडणारी जी मुख्य नगदी पिकं आहेत ती बहुसंख्य बीड जिल्ह्यामध्ये येणारी सोयाबीन, कापूस आणि त्यानंतर येणारा ऊस आणि तूर आहेत. या 10 वर्षापूर्वी या ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री महोदय असणारे आणि या जिल्ह्याच्या मंत्री महोदय असणाऱ्या पंकजाताई आणि देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेलजी यांनी या मराठवाड्याच्या गावागावामध्ये जाऊन हा जो युवा शेतकऱ्यांचा जो काही मोर्चा आज जी मागणी करतो आहे तीच मागणी प्रामुख्यानं त्यांनी दिंडीच्या मार्फत केलेली होती. सोयाबीनला 7,000, कापसाला 8,000, 12,000 भाव आम्हाला द्या. विद्यमान त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते असणारे आणि आजचे मुख्यमंत्री महोदय सत्तेमध्ये आहेत. खरं म्हणजे हा हमीभाव घोषित झालेला असतानासुद्धा हे केंद्रातलं आणि राज्याचं सरकार ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं आहे ह्यांनी केलेल्या जाहीरनाम्यातल्या निवेदनानुसार केलेल्या मागणीनुसार खरं म्हणजे आता सत्ता असताना हा भाव देणं अपेक्षित आहे. परंतु आत्ताचे खरेदी केंद्र ज्या पद्धतीनं सुरू केलेली आहेत यामध्ये हमीभावाचा पैसा शेतकऱ्यांना देण्यापेक्षा त्यांना या अटी शर्तीमधून दूर ठेवण्याचं षडयंत्र या ठिकाणची खरी भावाची जी काही केंद्र आहेत ही जी हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून सरकार करत आहे ही खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण करणारी आहे. आणि म्हणून या मोर्चाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्यामधली प्रमुख मागणी आहे की आत्ता जी काही कापूस आणि सोयाबीन आमचं खरेदी केलं चाललेलं आहे याच्यामध्ये ज्या जाचक अटी आहेत ज्याची गरज नाही आहे, एका बाजूला तुम्ही हजारो लाखो कोटी रुपये हे OTP आधार बेस तुम्ही ट्रान्सफर करता आणि आता मात्र आमचं सोयाबीन आणि कापूस घालण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः केंद्रावर जावं लागतं, अंगठा लावावा लागतो. 60, 65, 70 वर्षांच्या म्हाताऱ्यांचे अंगठे लागत नाही आहेत. कामासाठी विस्थापित झालेल्या 2, 2.5, 3 एकर शेतकऱ्यांना आपलं 10, 15, 20 क्विंटल सोयाबीन आणि 15, 20 क्विंटल कापूस घालण्यासाठी 2-2, 4-4 दिवस केंद्रावरती राहावं लागतं आहे. ही बाब खऱ्या अर्थानं या मोर्चामध्ये चीड आणणारी होती म्हणून हे शेतकरी एकत्र आलेली आहे. पूर्ण दुष्काळ या आसमानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत असतानाच सरकारच्या सुलतानी जो कारभार जो आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव न देणं हे मूळ कारण आहे. मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 11 महिन्यामध्ये तब्बल 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरवर्षी खत बियाणं याचा भाव वाढतो मात्र शेतीमालाचा भाव वाढत नाही आणि जे सरकार सत्तेमध्ये आज आहे ते विरोधात असताना म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ
कर्जमाफी करू, मात्र सत्तेवर आल्यानंतर ते गप्प बसतं. त्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकरी पुत्रांना मोर्चा काढण्याची गरज वेळ आलेली आहे. आज हा प्रातिनिधिक जरी मोर्चा असला तरी जर मागण्या मान्य नाही झाल्या तर प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अजितदादा पवार येतील, त्यांना आम्ही घेराव घालू आणि प्रत्येक गावोगावी चक्काजाम आंदोलन करायचं जाईल. हा आमचा सरकारला इशारा आहे. गांधी जयंती नाही कधी शेतकऱ्यांना त्यामुळं आमचा मागण्या ज्या आहेत त्याची सरकारने दखल न घेतल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि सर्व पक्ष एकत्र असल्यामुळे या शेतकरी पुत्रांना रस्त्यावर उतरण्याची गंभीर वेळ आलेली आहे. त्यामुळं प्रशासनानं याची दखल घ्यावी. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला आराम नव्हता, त्याला शेतकऱ्याला कधीच सुट्टी नसते हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी पुत्रांनी आमच्या मागण्या मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. शेतकऱ्याच्या हक्कासाठी आज या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीनला 7,000 रुपये आणि कापसाला 12,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये किमान आधारभूत किंमत द्यावी या मागणीसाठी आज जात धर्म पक्ष पंथ भेद सोडून सर्व शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या समविचारी पक्ष या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. हा मोर्चा जरी प्रातिनिधिक असला तरी हा मोर्चा लक्षवेधी आहे. सरकारनं या मागण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत तरी द्यावी. या जिल्ह्यामध्ये 3.5 लाख क्विंटलवर सोयाबीन कमी दरामध्ये खरेदी केल्याची कबुली बाजार समितीच्या सचिवांनी दिली. त्याचा फरक सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा. अशा प्रकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 36 कोटी रुपये जवळपास ठिबक आणि तुषार सिंचन अनुदानाचे थकलेले आहेत. वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. बिबट्यांचे हल्ले होत आहेत. त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून पक्की कंपाऊंडची भिंत तारेचं कंपाऊंड व्हावं. शेतकऱ्यांना उच्च दाबानं 8 तास सकाळी दिवसा अखंड वीज द्यावी. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हा मोर्चा राजेंद्र आमटे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सर्व शेतकरी पुत्र शेतकरी मित्र आणि शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निघालेला आहे. या मोर्चामध्ये सर्व शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचे पक्ष एकत्र झालेले आहेत. निश्चितच सरकारने याकडे लक्ष द्यावं, अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. या सरकारनं या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल CCIच्या होणाऱ्या त्रासाबद्दल जर काही दखल नाही घेतली, सुरळीतपणा घेतला नाही तर शेतकरी बेमुदत आंदोलन करतील. ऊस दराचं जसं आंदोलन तीव्र केलं तसंच कापसाचं आणि सोयाबीनचं आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. काय प्रश्न आहे, काय झालेला आहे? CCIचा असा प्रश्न आहे की CCI सांगते किमान आधारभूत किंमत 8,100 कापसाला आहे, पण एकही शेतकऱ्याच्या कापसाला 8,000 रुपये 100 भाव मिळत नाही. त्या ठिकाणी 7,100 कापूस घेतला जातोय आणि त्याच्यानंतर ऑनलाईन करायला जे लावलं जातंय त्यात ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला ऑनलाईन करता येत नाही. त्यामुळे CCI मध्ये शेतकऱ्याची अडवणूक होती ती तात्काळ थांबली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला किमान 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. हा आमचा प्रातिनिधिक स्वरूपात मोर्चा आहे. जर त्यांनी भाव दिला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन, रस्ते खांद्याचं काम शेतकरी भविष्यात केल्याशिवाय राहणार नाही. की सरकारनं हे जे काही नाटक लावलेलं आहे हमीभावी केंद्राचं, हे बंद करून खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांचं हमीभावानं सोयाबीन आणि कापूस खरेदी करावा ही मागणी घेऊन हे शेतकरी आज रस्त्यावरती आलेली आहेत.